श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमा 2026 निमित्त श्रीपाद श्रीवल्लभ पारायण कसे करावे? फक्त हे 2 नियम पाळा, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. सर्व स्वामी भक्तांसाठी, दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करतो, गुरूंना प्रसन्न करून घेतो. अत्यंत महत्त्वाच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर आपले गुरु नक्की प्रसन्न होतात, आपल्या मनातील प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण करतात. लवकर फल देणारे, लवकर तुमच्या इच्छा पूर्ण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ पारायण अवश्य करा. काही वेळा आपण मोठ्यात मोठे संकटामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, अडचणीतून मार्ग मिळत नाही. काय करावे काही समजत नाही. मनामध्ये इच्छा आहेत, पण त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करता, भरपूर मेहनत घेता, तरीही मनातील इच्छा पूर्ण होत नाहीत. त्या सर्व भक्तांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे. तुम्ही एकदाही श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण केले तर तुम्हाला यातून अनुभव नक्की येतो. हे पारायण जोही भक्त मनापासून दृढ विश्वास ठेवून करतो, त्या भक्ताच्या मनातील प्रत्येक इच्छा दत्त महाराज अवश्य पूर्ण करतात. प्रत्येकाला धावपळ आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कष्ट मेहनत आहे, पण काही वेळा आपण थोडा वेळ काढून सेवा नक्की करायला हव्या. कारण जेव्हा आपण संकटामध्ये अडचणीमध्ये असतो तेव्हा हेच गुरु आपल्याला संकटातून अडचणीतून अलगद बाहेर काढतात. सर्व स्वामी भक्तांनी अतिशय श्रद्धा ठेवून आपल्या स्वामींची सेवा नक्की करायची आहे. श्रीपाद श्रीवल्लभ ही सेवा, ही पारायण तुम्ही नक्की करून पहा. तुमच्याही मनातील मोठ्यात मोठ्या इच्छा हे पारायण केल्याने पूर्ण होतील. जोही भक्त मनापासून ह्याचे पारायण करतं त्या भक्ताला श्रीपाद श्रीवल्लभ हे नक्की भेटतात, दर्शन देतात, मनातील प्रत्येक इच्छा अवश्य पूर्ण करतात. मलाही भरपूर अनुभव आले आहे. जेव्हा कधी मी हे पारायण करते तेव्हा मला भरपूर असे अनुभव येतात, मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासाठी सर्व भक्तांनी ही सेवा नक्की करा. काही भक्त गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण करतात, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करतात. काही भक्त तारक मंत्र सेवा करतात, काही भक्त नामस्मरण करतात, काही भक्त नित्य सेवा सुरू ठेवतात. तरीही तुम्ही फक्त एकदा स्वामी सेवेमध्ये असाल, स्वामी महाराजांची नवीनच सेवा करायला सुरुवात केली असेल तर फक्त विश्वासाने एकदा श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण नक्की करा. तुम्हाला पहिल्या त्या दुसऱ्या दिवसामध्येच अनुभव येतो की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण झाली आहे. कारण स्वामी महाराज कोण आहेत, दत्त महाराज कोण आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ कोण आहेत, नरसिंह सरस्वती कोण आहेत, हे तुम्हाला सर्व माहिती होणार आहे. या कलियुगामध्ये आपण जीवन जगत आहोत. आपण जीवन कसं जगायला हवं, आपण ज्या काही अडचणी संकटामध्ये आहोत ते दूर करण्यासाठी आपण कोणती सेवा करायला हवी, हे सर्व काही तुम्हाला माहिती होतं. यासाठी ही सेवा नक्की करा. जोही भक्त या ग्रंथाचे पारायण करतो तो भक्त कधीही जीवनामध्ये दुःखी नसतो, कधीही दुःखी नसतो, संकटामध्ये नसतो, तर तो भक्त नेहमी आनंदी राहतो. त्या भक्ताच्या मनातील प्रत्येक इच्छा दत्त महाराज अवश्य पूर्ण करतात. हे पारायण करण्यासाठी खूप साधे सोपे आहे. कोणतेही जास्त नियम नाहीत. गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर भरपूर नियमाचं पालन करूनच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करावे लागते. आपण त्यातला एकही नियम चुकवू शकत नाही, कारण कटाक्षाने नियमाचे पालन हे गुरुचरित्र पारायण करताना करावे लागते. काही भक्तांना धावपळ आहे, काही भक्तांना हे पारायणाचे जे काही नियम आहेत ते पाळणं शक्य होत नाही. यासाठी काही भक्त पारायण करत नाहीत. पण श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण सर्वांनी करू शकतात. श्री गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर स्त्रियांनी करू नये असे सांगितले जाते, पण श्रीपाद श्रीवल्लभ हे पारायण आपण सर्व स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतं. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हे पारायण अवश्य करा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, कारण हे पारायण सर्व भक्तांना अनुभव येतात. असंख्य भक्तांना यातून अनुभव आले आहेत.
दत्त संप्रदायामध्ये अतिशय पवित्र व जागृत असे 2 ग्रंथ आहेत. पहिला आहे श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ, दुसरा आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ. तर हे दत्त संप्रदायामध्ये अत्यंत पवित्र व जागृत ग्रंथ मानले गेले आहेत. जोही भक्त मनापासून व दृढ विश्वास ठेवून या ग्रंथाचे पारायण करतो त्या भक्ताच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतात. तो भक्त कितीही मोठ्या संकटामध्ये असेल तर दत्त महाराज त्या भक्ताला अलगद संकटातून बाहेर काढतात. मनामध्ये कोणतीही इच्छा ठेवा, लग्न होत नाही, मुलबाळ होत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, शिक्षणामध्ये अडचणी आहेत, आजारपण आहे, आर्थिक अडचणी आहे, सर्व काही तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे पारायण तुम्ही करू शकता. तर पारायण कसं करायचं आहे? खूप साधे सोपे नियम आहेत. अगदी तुम्ही गुरुपौर्णिमेच्या कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता. तुमच्या इच्छेने सुरू करू शकता. दिवस कोणता किंवा कधी करायचं आहे असा कोणताही नियम नाही. तुमच्या मनामध्ये येतं तेव्हा तुम्ही हे पारायण करू शकता. विशेष कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्याचे पालन नक्की करायचं आहे, अन्न वर्ज्य करायचं आहे. तर हे पारायण आपण श्रद्धेने नक्की करायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप गरजेचे आहे. घरामध्ये स्वामी महाराज, दत्त महाराजांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी स्वच्छ अंघोळ करायची आहे, घर स्वच्छ करायचं आहे. अगदी तुम्ही शिक्षणासाठी बाहेर आहात किंवा नोकरीसाठी बाहेर आहात तर तिथेही तुम्ही हे पारायण करू शकता. विशेष कोणतीही पूजा करण्याची गरज नाही. हे पारायण तुम्ही कुठेही करू शकता. त्यासाठी तुम्हाला चौरंग पाट समोर ठेवायचा आहे, त्यावर तुम्हाला वस्त्र अंथरायचं आहे, तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. स्वामी महाराजांच्या फोटोची, दत्त महाराजांच्या फोटोची पूजा करून घ्यायची आहे. घरामध्ये कोणताही नैवेद्य असेल तो ठेवायचा आहे किंवा साखर, दूध असा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला पहिल्या दिवशी अध्याय दिलेले आहे, दुसऱ्या दिवशीही किती अध्याय वाचायचे आहे तेही दिले आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या ग्रंथामध्ये दिली आहे. तर तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामी स्तवन वाचायचं आहे, स्वामी महाराजांचे नामस्मरण जप करायचं आहे, तसे तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे. यामध्ये सर्व काही दिलं आहे. पहिली जे काही सेवा करून घ्यायची आहे ते आपण करायचीच आहे. मग तुम्हाला हे पारायण करण्यास सुरुवात करायची आहे. हे पारायण करता तेव्हा तुम्हाला अनुभव नक्की येतात. दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्यासोबत पारायण ऐकण्यासाठी येतात. दत्त महाराज कोणत्याही भक्ताची सेवा स्वीकार नक्की करतात. 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करू नका, कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. काळे वस्त्र हे वर्ज्य करा. मांसाहार घरामध्ये आणू नका. घरामध्ये आपण आणायचाच नाही. 7 दिवस ही सेवा मनापासून श्रद्धेने नक्की करा. मनामध्ये मोठ्यात मोठी इच्छा ठेवून करा. तुम्हीही स्वामी भक्त आहात, स्वामी सेवेमध्ये आहात, तर ही सेवा नक्की करा. कारण तुम्हाला नक्की माहिती होणार आहे की स्वामी महाराज कोण आहेत. सर्व आपल्या इच्छा, मनोकामना ज्या काही आहेत ते पूर्ण होतातच. 7 दिवस हे पारायण अवश्य करा. विशेष कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर आपल्याला पूजा मांडणी ही करावीच लागते. नियमाचं पालनही करावं लागतं. काही भक्तांना शक्य होत नाही, कारण धावपळीचं जीवन आहे. एवढे काही नियम पाळता येत नाहीत किंवा नियमाचं पालन करता येत नाही. पण श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ खूप जागृत आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभ हे ग्रंथाचे पारायण केल्याने नक्की मिळतं. तर स्त्रिया पुरुष कोणीही करू शकतं. विश्वास नक्की ठेवा. हे पारायण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही दिवसापासून सुरुवात करता येते. कोणतेही दिवसाचं किंवा वेळेचे कोणतेही बंधन नाही. तर तुम्ही संध्याकाळी, सकाळी कधीही पारायण
जे काही अध्याय आहेत ते पूर्ण करू शकता. सकाळी जे काही आहेत ते पूर्ण करू शकता, संध्याकाळीही करू शकता. श्री स्वामी समर्थ.